मीच राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहे असं म्हणतात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण। अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये हतबल झाल्याचं या विधानावरून कळतंय। पक्षात कुणीच ऐकत नसल्याचं अशोक चव्हाण म्हणतात। चंद्रपूरमधल्या कार्यकर्त्यांशी बोलताना ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे। पक्षात मुकुल वासनिक यांची चलती असल्याचा चव्हाणांचा दावा आहे। स्थानिक कार्यकर्त्यांशी बोलत असताना ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे आणि यात मात्र मुकुल वासनिक यांचाच दबदबा आहे, त्यांचीच चलती आहे। त्यांनाच संपर्क साधा आणि या संदर्भात विधान करा, आपली खंत मांडा असं अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। ऑडिओ क्लिपमध्ये अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले ऐकूया। गुड मॉर्निंग सर। हो बोलतोय। चंद्रपूरवरून बोलून राहिलो सर, राजूरकर। हा बोला सर, विनायक बांगडेला तिकीट झाली सर जाहीर। काय सर आपला कॅन्डिडेट शुअर आहे ना सर? महाराष्ट्रामध्ये अशी एकही जागा नाही सर, चंद्रपूरमध्ये शुअर आहे ना सर? अहो तुम्ही जे म्हणताय तिकडे मुकुल वासनिकांशी बोलून घ्या, माझ्याकडून पूर्ण समर्थन आहे, पण काही इतक्या लोकांना साहेब समजत नाही। साहेब आम्ही पूर्ण साहेब मी म्हणून नाही सर, विनायक बांगडे बरोबर आहे, मी तुमच्या बरोबर आहे या सगळ्या विषयामध्ये, समजून घ्या। मुकुल वासनिक काहीच नाही सर तुमच्या पुढे, काहीच नाही सर। तुम्ही पूर्ण महाराष्ट्र सांभाळता सर। मुकुल वासनिक प्रॉब्लेम माझ्या इथे कोणी ऐकायला तयार नाही, खूप प्रयत्न केला, मी सुद्धा राजीनामा द्यायच्या मनस्थितीमध्ये आहे। जरा बोलून घ्या तिकडे वासनिकांना, सांगून द्या। साहेब खूप परेशान आहे साहेब, तो सीट क्लिअर आहे ना साहेब, यांना जड जाते काय जाते माहित नाही साहेब। तुम्ही जरा बोला, आमची बाजू मांडा, वडेट्टीवारला सांगा बाजू मांडायला नाही। वडेट्टीवार साहेब उसेंडीच्या आता मागे लागले, काहीच नाही ते आता उसेंडीला, या सीटचा फायदा सर उसेंडी साहेबांना आहे ना आणि माणिकराव ठाकरेंना सुद्धा आहे। तुम्ही जरा बोलून घ्या ना या विषयात। आम्ही काय बोलणार सर, साधारण कार्यकर्ते सर? आम्हाला काही सुभाष भाऊंनी सांगितलं नाही, आम्हाला वडेट्टीवारनं सांगितली, आमच्या मनातली तळमळ आहे साहेब। तुमची आणि माझं मत सारखं, पण करू काही ते कोणी माझं ऐकत नाही अशी परिस्थिती नाही सर। तुम्ही महाराष्ट्र एवढे सर मोठे पदावर आहेत ना सर, जे करायचं बोललं पाहिजे। आता काय सर, काय करणार आहे सर? तेवढी मोठी सीट सर जाणार ना सर। त्या बांगड्यांना सांगा की मी रडू शकत नाही, जास्त सुख त्यांना समजायला पाहिजे बांगडे की काय आहे सर, मला बांगडे सर काहीतरी चेंज करा सर। बेटा बांगड्याचा भेटून सांगा बांगडे सांगून काही फायदा नाही ना सर, त्यांना समजायला पाहिजे तिकीटच नव्हते घ्यायला साहेब पाहिजे, एवढी मोठं खासदार क्षेत्र आहे साहेब। बांगड्यांना सांगा तुम्ही, त्याचा नंबर आहे तुझ्या, बांगड्याचा नंबर आहे तुमच्याकडे? आहे SMS करा नंबर। ठीक आहे थँक्यू सर, थँक्यू। ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मात्र या ऑडिओ क्लिप संदर्भात अशोक चव्हाणांना विचारलं असता त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। काय म्हणाले चव्हाण ऐकूया। पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणं, त्याच्याशी झालेलं खासगी संभाषण हे काही पब्लिक डोमेन मध्ये येण्याचा विषय नाही। सो नो कमेंट्स। कुठलाही पब्लिक काही बोलणार नाही, पक्षाचा निर्णय अंतिम राहतो। ज्यांच्या उमेदवारीवरून हे रणकंदन सुरू झालं त्या विनायक बांगडेंनी नेमकी प्रतिक्रिया काय दिली आहे पाहूया। मला सांगा की एकूण पक्षामध्ये उमेदवारीच्या संदर्भात ज्या पद्धतीचं चित्र गेल्या काही दिवसात दिसलं, गटबाजीचं विशेषतः कोणाला उमेदवारीची द्यावरून, आणि तुम्हाला नेमकी उमेदवारी मिळालेली आहे, काय झालं एकदम कसं काय एकदम? नाही, काँग्रेसचा विचार होता की यावेळेस काँग्रेस पक्षामध्ये जो कार्यकर्ता काम करते त्यांना उमेदवारी द्यावी, आणि या बाबतीत देखील दिल्लीमध्ये देखील फार खलबते झाले आणि ज्या प्रमाणात वेळ लागला त्या वेळ लागण्यामध्ये पक्षश्रेष्ठी विचार करत होता बा कोणाला उमेदवारी द्यावी, का द्यावी, कशा प्रकारचे समीकरण बसावे, कशा प्रकारचे सामाजिक समीकरण होते, आणि त्याच्यामुळे हा थोडाफार वेळ लागलेला आहे। असं काही नाही का बा, आणि आम्ही काँग्रेसमध्ये फार दिवसापासून, फार वर्षापासून मी काम करत होतो, आणि काम करत असताना NSYच्या माध्यमातून मी काम केलेलं आहे, युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे, जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे, आणि हे सर्व करत असताना पक्षानं माझ्या कामाची दखल घेतली आणि मला ही उमेदवारी दिलेली आहे। एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही उमेदवारी मिळालेली आहे। मी प्राध्यापक म्हणून देखील कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणजे शिकवलेलं आहे मी। एकूण जर आपण बघितलं तर काँग्रेस पक्षातली जी गटबाजी आहे त्याच्या पलीकडे जाऊन या निवडणुकीत चित्र उभं करण्याचा प्रयत्न
करणार असल्याचं विनायक बांगडे यांनी म्हटलेलं आहे आणि सगळ्या नेत्यांना सगळ्या गटाच्या सोबत घेऊन या निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत कशा पद्धतीनं ते काम करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर.